वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा मणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला गन्धरं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा नमो
नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिर उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं संपादनं च विधाय भक्तिं योगित्वेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि तुगं शिरसा गुरुं तं शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठ्ठल श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल अधिष्ठान दैवत भगवान श्री कालभैरवनाथांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य भक्त शिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे विठ्ठल भगवान श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य सद्गुरु स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने तसेच आदिशक्ती मुक्ताई माता देवस्थानचे महंत गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्याही प्रेरणेने संपन्न होणारा भगवान श्री कालभैरवनाथांचा जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने त्रिदिनी कीर्तन सोहळा
आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे, 10वं वर्ष आहे. 10व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक श्री राजेंद्र द्वारकानाथ पाटील ठोंबरे, राजेंद्र भाऊंच्या आग्रहास्तव सेवेचा योग आला आणि सेवेकरता विशेष आग्रह करणारा व्यक्तिमत्व माझे जिवलग बंधुराज, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, संगीत रत्न, स्वररत्न, हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज गाडे. मागेही एकदा या उत्सवामध्ये 2 वर्षापूर्वी सेवेचा योग आला होता. तोही योग अमोलजी महाराजांच्या माध्यमातून आला आणि आजचाही आग्रह अमोलजी महाराजांनी केला. तुमचं सर्वांचं दर्शन झालं, नाथबाबांच्या सेवेचा गोड असा योग आला. आजचं संत पूजनच राजेंद्र भाऊंकडे आहे, त्यांच्या आग्रहास्तव सेवा आणि आजची सायंकाळची पंगत आहे श्री बाळासाहेब बाबूराव पाटील ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी. या दोघांकरताही आपण जोरदार टाळी वाजवा, जोरात जोरात जोरात. काळभैरवनाथांच्या जन्मोत्सवामध्ये आपल्याला ही मंडळी योगदान देतात आणि आपल्या उत्सवाची चर्चा ही महाराष्ट्रभर आहे. उद्या आमचे जिवलग मित्र आहेत हरिभक्तीपरायण भागवताचार्य अशोकजी महाराज इलक शास्त्रीजींची कीर्तन सेवा आहे. उद्याही आपण सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहा अशी सर्वांना सप्ताह समितीच्या वतीनं, गावकरी मंडळीच्या वतीनं विनंती करतो. उद्याचंही कीर्तन खूप श्रवणीय आणि खूप चांगलं कीर्तन आहे. सगळ्यांनी आवर्जून उद्याच्याही कीर्तनाला हजर राहा. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस तर अजिबात वाटत नाही. आपल्या सगळ्यांची उपस्थितीमुळे असं वाटतंय की सप्ताहाचा 4था, 5वा, 6वा, 7वा दिवस असावा. कालभैरवनाथांवर आपली जी श्रद्धा आहे ती अप्रतिम आहे. आपल्या परिसरामध्ये कालभैरवनाथांचे मंदिर काही मोजक्या गावांमध्ये मिळते. त्यामध्ये पुरणगाव हे भाग्यवान आहे. कालभैरवनाथांनी ज्या गावावर कृपा केली, ज्या गावावर अधिष्ठान निर्माण केलं ते पुरणगाव हे गाव आहे. पंचकृषीमध्ये खूप चांगली सप्ताहाचं नियोजन करणारी मंडळी आपल्या पुरणगावमध्ये आहेत आणि बेटाशी एक निष्ठेनं आणि श्रद्धेनं जोडलेलं आपलं हे गाव आहे. त्या माध्यमातून आपण भगवंताचा जन्मोत्सव करता. आपल्याला आयुष्यामध्ये कालभैरवनाथ कोणतीही उणीव जाणू देत नाही. कालभैरवनाथांची अपेक्षा तुम्ही फक्त इथपर्यंत या आणि सेवा रुजू करा आणि भगवंत कुणाचं उष्ण ठेवत नाही. गड्या आपण कोणतीही योगदान दिलं नाही हो महाराज, तरी त्या योगदानाचे काही पटीनं आपल्याला त्याचे फायदे, लाभ पाहायला मिळतात. मग ती नाथांची सेवा असो, ती बेटाची सेवा असो, ती माऊली ज्ञानोबारायांची सेवा असो, ती पंढरपूरच्या माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांची सेवा असो, या सगळ्या सेवेमध्ये एक अलौकिक सामर्थ्य आहे की आपल्या जीवनात कोणताही संकट येऊ द्या, त्या संकटातून सहज मार्ग निघाला जातो. त्या परमार्थामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून या त्रिदिनी सप्ताहामध्ये सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींना मी अंतःकरणापासून वंदन करतो. आजच्या सेवेकरता उपस्थित सगळी संत मंडळी, वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, भजनी मंडळी, सर्वांना वंदन आहे. प्रारंभीची चाल ज्यांनी गायली आहे, आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत रत्न, हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र हरिभाऊजी महाराज गरुडे, त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. कीर्तनाच्या अगोदर आम्ही मित्र आहोत आणि नंतरही चांगल्या प्रकारची मैत्री त्यांनी सुरू ठेवलेली आहे. हरिभाऊ महाराजांना सुद्धा वंदन आहे. प्रारंभीची चाल ज्यांनी गायली आहे ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, अल्पावधीमध्ये बेटाच्या आशीर्वादाने, बेटाच्या सेवेमुळे त्यांचं नाव महाराष्ट्रभर पोहोचतंय. ते हरिभक्तीपरायण स्वररत्न विठ्ठलजी महाराज अवताडे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पंचकृषीतील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे जिवलग स्नेही हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज ढोमे, त्यांनाही वंदन आहे. माझ्या समवेत आलेले बेटाचे निष्ठावान सेवक हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज तुरकणे, महाराजांनाही वंदन आहे. त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज ठोंबरे, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण गोरक्षनाथजी महाराज तुरकणे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज मोरे, युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज मोरे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज ठोंबरे, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण काकासाहेबजी महाराज गाडे आणि स्वतः अमोलजी महाराज टाळ घेऊन उभे आहेत. माझ्यावर ओझ झाला होता. तुमच्याही कीर्तनात मला टाळ घेऊन सेवा करावं लागणार आहे. ओझ उतरावं लागतं. माता बहिणी सांगत असतात की ओझ उतरून ठेवावं लागतं की नाही. त्यांनी जर पैठणी नेसवली तर आपल्याला पैठणी देणं आहे त्यांना. आज तुमचं ओझ ऋण झालेत. माझ्यावर भावासारखं प्रेम करतात अमोल महाराज.
माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व प्रमोद महाराज, महाराजांना वंदन आहे. उत्तम बाबा सुद्धा आहेत, त्यांचाही कार्यक्रम सुरू आहेत, आटोपल्यानंतर तेही येणार आहेत. उत्तमजी महाराज गाडे आहेत, उपस्थित सगळी मंडळी सर्वांना वंदना. बाळासाहेब महाराज, त्याचबरोबर केलर महाराज, सगळी मंडळी आहेत, सर्वांना वंदन. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव, हरिभक्ती परायण मृदंग रत्न अभिजी महाराज गागरे. आपला सुंदर साऊंड आहे, तुषार दादाचं साऊंड म्हणजे आपल्या परिसरातला नावाजलेला साऊंड आहे. आपल्या परिसरातलं लेकरू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. चांगल्या साऊंड सिस्टीम मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ती साई धून साऊंड सिस्टीम म्हणजे आपली स्वतःची तुषार मोरेंची साऊंड सिस्टीम आहे. त्याच्याबरोबर त्यांचे मित्रही उपस्थित आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ही लेकरं आपला व्यवसाय सांभाळतात, एकमेकांच्या व्यवसायामध्ये सहकार्य करत असतात. श्यामदादा आहेत, श्यामदादा कुंतांगावरून आले, मुकुंद दादा गोंडेगावरून आले, तुषार दादा आहेत. एकमेकांना सहकार्यातून खूप मोठं होणारी मंडळी आहेत. एकीचे बळ आणि मिळते फळ हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळतं. व्यवसायामध्ये एकमेकांना सहकार्य केलं नेते तर नक्कीच तो व्यवसाय वृद्धिंगत होतो आणि टिकून राहतोय. याचं उदाहरण म्हणजे आमचे सर्व लेकर आहेत. बेटातून कोणताही आदेश येऊ द्या ते सेवा करायला तत्पर असतात. आळंदी असेल, पंढरपूर असेल, पुण्यतिथी असेल, नैमित्तिक सोहळे असतील, आपल्या परंपरेतील सगळ्या सोहळ्यांना साऊंड व्यवस्था आणि मंडप देण्याचं काम हे लेकरं करत असतात. तुम्हाला तिघांनाही वंदन करतो. खोपडीवरनं माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व, चंपा षष्ठी महोत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय अशोक दादा नवले पाटील आहे, त्याचबरोबर नवनाथ दादा भवर पाटील आहे, त्याचबरोबर राजेंद्र दादा दुशीम पाटील आहे. 7-8 वर्ष झाले रंधाळे महाराजांची सेवा अजून खोपडीला चुकलेली नाही. या सगळ्यांच्या प्रेमास्तव खंडोबा महाराजांच्या सेवेचा योग येतोय. आपल्यालाही वंदन आहे. बेटामध्ये ज्यांची गुरुवर्य बाबांची ज्यांनी खूप श्रद्धेनं सेवा केली आणि पूर्ण आयुष्य बेटा करता समर्पित करणारे व्यक्तिमत्व ते हरिभक्ती परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू राजेंद्रजी महाराज लोखंडे आपले गावकरी आहेत आणि बेटामध्ये बाबांकरता त्यांनी पूर्ण आयुष्यच समर्पित केलेलं आहे. बेट हा ज्यांचा प्राण आहे, बेट हा ज्यांचा आत्मा आहे, ते राजेंद्र महाराज बसलेले आहेत. तुमच्या रूपामध्ये संपूर्ण बेटच बसलेत आज कीर्तनामध्ये. आपल्यालाही वंदन आहे. समोर बसणारी धनंजय दादा धुर्डे पाटील ते आपल्याला सुद्धा वंदन. बेटाच्या विकास कामांमध्ये फार मोलाचं सहकार्य आपलं नेहमी असतंय. बेटाची सेवा आपण खूप श्रद्धेनं करतायत. भावी वाटचालीस आपल्याला शुभेच्छा. हरिभाऊ दादाही बसलेले आहेत, केशव दादा आहेत, सगळी मंडळी आहेत. सर्वांना ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळ, पांडुरंग दादा, अनिल दादा कुठे, अनिल दादाही बसलेले आहेत. सगळ्यांना वंदन करतो. शिंदे पाटील तुम्हाला सुद्धा वंदन. माझ्या माता बहिणी आणि तरुण मित्र मंडळ सर्वांना अंतःकरणापासून श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, खूप श्रद्धेनं सेवा ही मंडळी करतात. सगळ्यांना वंदना. त्याला पहिला दिवस आहे आज. निळोबारायांचा अभंग आहे, आपण त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. माझे निळोबारायांनी आजच्या अभंगाद्वारा नाम संकीर्तनाचं महत्व प्रतिपादित केलं. नामसाधना किती महत्वाची आहे तर ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी सोपी साधना म्हणजे नामसाधना. प्रत्येक युगामध्ये ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे होते. प्रत्यये ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मकही, द्वापारे परिचर्यायाम,
प्रदोत हरी कीर्तन. कृतयुगामध्ये ज्याला उद्धार करून घ्यायचा असेल त्यांनी भगवान विष्णूची उपासना करावी. त्रेतायुगामध्ये ज्यांना उद्धार करून घ्यायचा असेल त्यांनी यज्ञयागादी कर्म करावे. द्वापार युगामध्ये ज्यांना उद्धार करून घ्यायचा असेल त्यांनी पूजा पाठादी कर्म करावे. आणि कलियुगामध्ये ज्यांना उद्धार करून घ्यायचा असेल त्यांनी नामनाम संकीर्तन. कलियुग माझी करावे कीर्तन. कलियुग माझी कीर्तन करावे. कलियुगा माझी करावे कीर्तन. तिने नारायण सहज भगवंत व्यक्तीला मार. कीर्तनात एवढी ताकद, भजनात एवढी ताकद. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. एक नाम संकीर्तन, 2 गुण संकीर्तन, 3 लीला संकीर्तन. विठ्ठल सोपं सूत्र आहे की आपला आनंद, आपलं सुख, आपलं समाधान हे भजनात आहे. पुरवरे बाबा सांगायचे भजन करा देव तुमचं कल्याण करेल. भजनात एवढी ताकद. पण वेगवेगळ्या युगातली जी साधन आहेत ती आपल्याला सहजासहजी शक्य नाही. यज्ञयागादी कर्म करायचे म्हटले तरी त्यात बारकावे असतात, आचारसंहिता असतात, ते पाळले जात नाही. मंत्र चाळे थोडा तरी धडाची वय वेळा. थोडा मंत्र मागं पुढे झाला तर आपल्याकडनं काय, आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्यापेक्षा सोपं साधन. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःख. सूत्र कळालं पाहिजे. क्षेत्र कोणतंही असू द्या. साऊंड सिस्टीम एक क्षेत्र आहे, त्या लेकरांना सूत्र कळालं महाराष्ट्र गाजवतात. मृदंग क्षेत्र आहे, आदेश दादांना सूत्र कळालं महाराष्ट्र गाजवतात. स्वरांमध्ये सूत्र आहे, गायनामध्ये सूत्र आहे. सूत्र कळालं की गाणं गोड लागतं. काळजापर्यंत स्वर भिडवण्याची ताकद स्वरांमध्ये. संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिनी, तो रोगी को भी मिले आराम. थोडी ताकद स्वरांमध्ये. स्वर गाणं ऐकणारी मंडळी इथे येऊन बसलेली. एक ऐकत राहावं, भजन ऐकत राहावं. आणि ऐकणाऱ्या मंडळींना वंदन आहे माझं. तुम्ही जर ऐकायला नाही आले कीर्तन करायचं कुठं? श्रवण भक्ती फार श्रेष्ठ भक्ती. बरोबर आहे की नाही? श्रवणे परीक्षिती तरला भुवती, साधा दिवसा मुक्ती झाली तया. श्रवण भक्ती. सूत्र कळायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक सूत्र असते. एक कळालं लगेच त्या क्षेत्रात यश मिळते. एका साहेबांकडं रॉकेल राजदूत जुना काळ. रॉकेल राजदूत 4 लाख 1 मिक्स, 4 रॉकेट
एक पेट्रोल 4 अधिक 1 5 लिटर टाकलं थेट भाद्रा मारुती रिटर्न होती गाडी. त्या गाडीचं वैशिष्ट्य आहे गरम येतोपर्यंत पळवा, थंड झाल्यावर मग ती मालकाला बरोबर देत नव्हती. दुपारी 1 वाजला गाडी बंद पडली. साहेबांनी अर्धा किलोमीटर रोखली गाडी. कामाच्या दारा लागल्या. कर्मधर्म संयोगाने रस्त्याच्या कडेला एक गॅरेज दिसलं. साहेबांनी रोडवर आवाज दिला, गॅरेजवर आहे कोणी? मुलगा बसलेला होता छोटा. काय झालं? गाडी बंद पडली, इकडं पुढे. मुलगा म्हणते जेवायला गेली. किती वाजता येतील? 5 वाजता येतील. काय झालं? गाडी बंद आहे का? गॅरेजवर गाडी आहे. मुलगा म्हणे मी करू प्रयत्न. तू जमल का साहेब? म्हणजे काम वाढवशील जमल का? तर म्हणे माझ्यावर विश्वास कर, गाड्या मीच रिपेअर करतो, फिटर करतो, पैसे देतो. भरोसा घ्यावा म्हणतो. 10-5 गावात नाव आहे माझं. साहेब म्हणे कर गाडी रिपेअर कर. मुलगा हुशार होता. पळत पळत गेला. गाडी फक्त पाहिलं त्याने. पळत गेला, एक पान आणला, एक नट होता तो आवडून दिला. आवडला फक्त. साहेबांनी गाडी चालू होती. आता बाबा साहेबांनी किक मारली, गाडी चालू झाली. साहेब खुश झाले. हुशार आहे तो. किती पैसे झाले तुझे? 10 रुपये. हे जास्त आहे 10 रुपये. कमी घे. कमी नाही 10 द्या. 2 रुपये घे. नट आवडे 2 रुपये असते. दिले तर 10 द्या. 2 तुमचे तुम्हाला जाऊ. अरे काय कडक काम आहे. कडक नाही काम क्लिअर आहे. 10 रुपये कसे ते? नट आवडे 2 रुपये असतात. हो नट आवडाचे 2च रुपये असतात. पण कोणचा नट आवडायचा त्याचे 8 रुपये असतात. सिद्धांताकडे येतात. ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता अनेक मार्ग आहेत. कंपनीनं नेते गाडीला स्क्रू दिलेले. किती स्क्रू दिले? 9 वाजता येणार एवढे स्क्रू आहे. पण गाडी चालू होण्याकरता जो स्क्रू पाहिजे ना तो कळायला पाहिजे. त्याला सूत्र म्हणतात. बरोबर. गाडी चालू होण्याकरता जो स्क्रू आहे ना तो कळाला की गाडी चालू झाली, सूत्र कळालं. तसं ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. पण आमच्या करता सोपं सूत्र आणि साधन सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण दिल अनुभव अगोदर संतांनी घेतला, मग आपल्याला दिला. तेनेची पण माझे निळोबरा चिंतन करतात. ऐका नाम साधनेचा आविष्कार ऐका. शांती ब्रह्म श्रीनाथ बाबा
प्रज्ञावंत संत आहे. आणि नाथबाबांना 3 उपाधी आहे. 1 नाथबाबांसारखे संत नाही, 2 नाथबाबांसारखे शांत नाही, आणि 3 नाथबाबांसारखे श्रीमंत नाही. संत, शांत, श्रीमंत. संत पद नाथबाबांकडे. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. विश्वाचे मालक पाणी व्हायचे. शांत नाथबाबाला राग आणून दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका, पहिली शांत राहील. श्रीमंत नाथबाबाचा वाडा जर साफ केला दिवाळीला, ऐकू बरं का, नाथबाबाचा वाडा जर दिवाळीला स्वच्छ केला तर साफसफाई करणाऱ्यांना 250 ते 300 ग्रॅम सोनं सापडायचं. तुम्ही कीर्तन ऐकताय ना, 250 ते 300 ग्रॅम सोनं सापडायचं. हिशोबाचं बी राहील. मग आपला गुंजन, मासा, तोडा राहिला काय श्रीमंती. सकल संतांमध्ये राजा स्वामी स्वामी एकनाथ माझा निळोबरा चिंतन करतात. सगळ्या संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा. ऐका, अभंगाची प्रस्तावना थांबवतो. एवढा प्रसंग ऐका. पहिल्या चरणात आपण प्रवेश. नाथबाबांनी देह ठेवण्याचा निर्णय घेतला. काम संपलं की शहाणी माणसं थांबत नाही. याच्या पुढे बोलू का आता, तुम्ही घरात म्हणून बोल. काम संपल्यानंतर शहाणी माणसं थांबत नसतात आणि काम संपल्यानंतर थांबत असतात ती माणसं तुम्ही म्हणत. नाथबाबा निर्णय घ्या. ज्याला कधी थांबायचं कळलं ना तो आनंदी. कधी थांबत. गाडीला स्पीड यायला गिअर दिले आणि स्पीड नियंत्रित ठेवायला ब्रेक दिलेले. तुम्हाला सांगा, गिअर महत्वाची का ब्रेक महत्वाची? सांगा त्या बसू का? ब्रेक महत्वाची. गती नियंत्रित ठेवण्याकरता ब्रेक. कधी पाऊस जास्त झाला थांबू नका. माणसं म्हणतात अडचणीचे दिवस थांबून. हो, ही ज्येष्ठ मंडळी पहा, त्यांचा आनंदच संयमात आहे. संयम ठेवावा, नियंत्रित. काम संपलं ना, 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरांनी थांबण्याचा निर्णय घेतला. 42व्या वर्षी माझ्या जगद्गुरूंनी थांबण्याचा निर्णय घेतला. नाथबाबा सगळ्या पैठण क्षेत्रामध्ये घरोघरी जातात, सांगतात उद्या सकाळी या बर का. माणसं म्हणायची काय उद्या सकाळी? अहो माझ्या अंतिम दिली. अंतिमी दिला. माणसं हातपाय धुवायचे आमंत्रण देते, साखरपुडे आमंत्रण देते, पण अंत्यविधीचे आमंत्रण देऊन करायचं. नाथबाबा नाथ नाही. अंत्यविधीचे आमंत्रण दिले. त्याच्या पुढं अंत्यविधीचं सगळं साहित्य स्वतः आणलं. बांबू आणले, सरमड आणलं, पांढरं कापड आणलं, गुलाल आणला, अगरबत्ती आणली, सुतळी आणली, गाडगळ आणलं, तांदूळ शिजायला पातेलं आणलं, मुठभर तांदूळ आणले, कापूर, काडीच पेटी. म्हणाली या दिले तो कधी सगळं साहित्य आणून शिकळी तयार करून ठेवली. पुन्हा गाठ निवडून नंतर वाद नको याला उलट्या दिल्या. त्यानं सगळं रेडी. ह्या जिट्टीच ठेवला ते. पैठण आदरलं. शांतीचा सागर बुडाला. नाथबाबा गेले. नाथबाबा गेले. हे हळहळ करायला लागले वारकरी. आमची यात्रा निघाली. खांदेकरांनी उचललं. नाथबाबाला उचललं खांदेकरांनी. तिरडीवर नाथबाबा आहे. चौघ खांदेकरी आहे. चौघांमध्ये चर्चा सुरू झाली. भजन चाललं होते तिकडे. हे चौघ खांदेकरांमध्ये चर्चा सुरू झाली. का रे हा नाथ कायम आपल्या विरोधात राहिला. शेवटी जगाकारचा लय पळाला. जे गाणं याला कांदा द्यायला चाललं तर आपल्याच खांद्यावर नव्हतं. नाथबाबांचे वाक्य ऐकलं. पंत नाथबाबा उठून बसले तिरडीवरून. मला सांगा नाथबाबा उठले माणसं थांबली असते. काळ सार्थक केला त्यांनी. पहिल्यांदा नाथबाबा घरी आले. दुसऱ्यांदा नाथबाबांनी देव ठेवायचा निर्णय घेतला. मागच्या वेळी जेवढे होते तेवढे आले. मागच्या वेळी ज्याला शक्य झालं नाही ती आली. ती म्हणजे चला
चला चला चला चला चला. हे गर्दी पैठण आदरलं नाथबाबांना खांद्यावर घेतलं. खांदेकरी म्हणे बोलू नका रे प्लीज. बोललं का बाबा उठा. आता बहिणीला सांगितलं रडू नका. एक कधी गोळी आवडली तर बाबा पुन्हा उठून अंत्ययात्रा चालली. पिन ड्रॉप टाचणी पडली तरी आवाज एवढी शांतता आहे. निघाली अंत्ययात्रा. रस्त्याच्या कडेला एक घर होतं येशीजवळ. अंत्ययात्रा चालली आणि त्या घरची मुलगी सासरला निघाली. तेवढ्यात मायली किवटीवर आल्या आणि मुलीची आई म्हणे कोण गेलं गाज आणि नाथबाबा. काय नाथबाबाला उद्या नाही जाता आलं. माय लेकीला अपशकून झाला ना. नाथबाबा पुन्हा उठून बसले. एवढं सोपं आहे पहा नामसाधनेची ताकद पहा. काय सामर्थ्य आहे माझ्या नाथबाबांना. अखेर तिसऱ्यांदा नाथबाबा स्वतः पायी गेले. माझ्या पवित्र गंगा गोदावरी मातेच्या तीर्थामध्ये स्वतःचा देह विलीन केला. हे सामर्थ्य कोणत्या साधनानं आलं. ती साधना माझे निळोबराय वर्णन करतात. अभंगाचं पहिलं नाम वाचे